कोणताही नंबर येतोय तर तो नंबर कसा येतोय आपल्याला, कोणाचा ना कोणाचा तरी काय येतोय तो, तर स्क्वेअरच येतोय, कोणाचा ना कोणाचा तरी स्क्वेअर. आणि सपोज जरी मोठा नंबर आला तर त्याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं, मी आहे ना, घाबरू नका. मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने त्याचं स्क्वेअर रूट आपण फाइंड करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधील आपले जे राहिलेले वर्ड्स प्रॉब्लेम होते ते आज आपण इथे पाहणार आहोत. बघा, ॲप्लिकेशन्समधले कशा पद्धतीने आपण ॲप्लिकेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे ॲप्लिकेशन्स काय आहेत ते आपण पाहतोय. आणि त्याचे वर्ड्स प्रॉब्लेम आपण डे टू डे लाईफमध्येच, म्हणजे डे टू डे लाईफच्या सिच्युएशन वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेले असतात आणि त्या आपल्याला बाय युझिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे सॉल्व करायचे असतात. एक्झाम्पल पाहूया. मिस्टर कसम runs a small business of making earthen pots. Okay, he makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot is rupees 40, more than the 10 times total number of pots. पहा, अतिशय छान एक्झाम्पल आहे, व्यवस्थित रीड करायचं. ओके, ही मेक्स इन अ वन डे. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज रुपीज 600. ऑल पॉट्स, ओके, पर डे, एका दिवसाचं सर्व पॉटचं प्रोडक्शन कॉस्ट सांगितली त्यांनी 600. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आपल्याला एका पॉटचं प्रोडक्शन कॉस्ट सांगायचं आहे आणि दिवसाला तो किती नंबर ऑफ पॉट्स काय म्हणतोय तयार करतोय हे आपल्याला इथे सांगायचं आहे. मग आता इथे आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, बघा, याचा जर आपल्याला आन्सर लिहायचं असेल तर आपण आन्सर कशा पद्धतीने लिहू. इथं आपल्याला कन्सिडर काय करावं लागेल, लेट द नंबर ऑफ पॉट्स मिस्टर कसम मेक्स इन अ वन डे बी एक्स. एका दिवसामध्ये तो किती करतोय, एक्स पॉट्स तयार करतोय असं आपण त्याला कन्सिडर करूया. ओके, काय लिहायचं इथं मग, लेट द नंबर ऑफ पॉट्स मिस्टर कसम, let the number of pots Mr. Kasam makes in one day be rupees x, not rupees x, be x. ओके, नंबर ऑफ पॉट्स आहेत ना, सो नंबर ऑफ पॉट्स कसे असणार, रुपीजमध्ये असतील का, नाही, एक्स. लेट द नंबर ऑफ पॉट्स मिस्टर कसम मेक्स इन अ वन डे बी एक्स. ओके, नाव प्रोडक्शन कॉस्ट ऑफ, आता इथे काय सांगितलेलं बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज रुपीज 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन अ वन डे. 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन अ वन डे. बघा, प्रोडक्शन कॉस्ट ओके ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट is rupees 40 more than 10 times total number of pots. ओके, 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. आता एका दिवसामध्ये किती बनवतोय तो एक्स, मग 10 टाइम्स म्हणजे काय येणार आहे मग 10x, आणि कितीने जास्त तर 40. सो प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, हे झालं प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. ओके, म्हणजे आपल्याला इथं लिहिता गावलं असं आपण इथं लिहू शकतो असं की प्रोडक्शन ऑफ, देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल्स टू काय, तर 10x प्लस 40. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो याचा, तर प्रोडक्शन कॉस्ट आपण इथे सांगू शकतो. आता पहा, आपल्याला इथं प्रोडक्शन कॉस्ट मिळालेली आहे, बरोबर ना. आता प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इन अ वन डे, इथे बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज रुपीज 600. पर डे किती आहे रे त्याची प्रोडक्शन कॉस्ट, तर 600 रुपीज. तर इथे आपण म्हणू शकतो की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600, बरोबर ना. तो किती आहे 600. सो देअरफॉर आपण प्रोडक्शन कॉस्ट कशी करणार बघा. आता प्रोडक्शन कॉस्ट कशी फाइंड करतो आपण, तर एका पॉटची प्राईस म्हणजे कॉस्ट, एका प्राईसची कॉस्ट, आणि आपल्याला काय करायचं आहे तर
टोटल नंबर ऑफ पॉट्स किती आहेत याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला टोटल कॉस्ट मिळते पर डेची. मग पर डेला जर आपण तिथं कन्सिडर केलं की एक्स नंबर ऑफ पॉट्स तो तयार करतोय आणि इकडे त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती सांगितलेली आपण तर 10x + 40. म्हणजे अकॉर्डिंग टू द कंडिशन वी कॅन राईट हिअर 10x + 40 मल्टिप्लाइड विथ एक्स इज इक्वल्स टू किती मिळेल तुम्हाला 600. ओके, इथे आपल्याला एक इक्वेशन मिळालं, याला कन्वर्ट करूया. हे मिळेल आपल्याला 10x² + 40x - 600 इज इक्वल्स टू 0. ओके, जर आपण इथं 10ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल देअरफॉर x² + 4x - 60 इज इक्वल्स टू 0. सो आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचे, म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड करायचे आहे. मग टू फाइंड अ व्हॅल्यू ऑफ एक्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फॉर्म्युला मेथडच यूज करायची. मग इथे काय करावं लागेल आपल्याला कम्पेअरिंग विथ व्हॉट ax² + bx + c = 0. काय मिळेल रे आपल्याला वी गेट a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू 4, c इज इक्वल्स टू -60, c इज इक्वल्स टू -60. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता पुढे जाऊया. पुढे काय करायचं आपल्याला तर b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो नाव b² - 4ac इज इक्वल्स टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. बघा पुट करायचे व्हॅल्यू 4² - 4 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c -60. सो -60. सो 16 माइनस प्लस करेक्ट आहे. सो यू विल गेट 256 b² - 4ac. किती मिळाला रे कितीचा स्क्वेअर रूट आहे कितीचा स्क्वेअर आहे 256 कितीचा स्क्वेअर आहे 16 करेक्ट आहे. सो नाव x इज इक्वल्स टू -b + or - अंडर स्क्वेअर रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a. व्हॅल्यूज पुट करा. -b काय येणार आहे -4 + or - अंडर स्क्वेअर रूट 256 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1. सो x इज इक्वल्स टू -4 + or - 16 डिवायडेड बाय 2. काय मिळेल रे इथे तुम्हाला तर x इज इक्वल्स टू -4 + 16 डिवायडेड बाय 2 अँड x इज इक्वल्स टू -4 - 16 डिवायडेड बाय 2. -4 - 16 डिवायडेड बाय 2. सो देअरफॉर x is equals to 12 divided by 2 and x is equals to 20 -20 divided by 2. So you will get x is equals to 6 and x is equals to -10. But the number of pots cannot be negative. आपण इथं असं म्हणू शकतो but the number of pots cannot be negative. So therefore x is equals to 6. मग आता आपण काय कन्सिडर केलं होतं तर तुम्ही इथं पाहू शकता नंबर ऑफ पॉट्स मिस्टर कसम मेक्स इन अ 1 डे इज एक्स. म्हणजे तो दिवसाला किती पॉट्स तयार करतोय तर 6 पॉट्स तो दिवसाला तयार करतोय. आणि मग त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय असणार आहे ती सुद्धा आपल्याला इथं सांगितलेली होती काढायला. मग त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय मग इथं आपण असं म्हणू शकतो बघा आपण एक ॲड करूया. सो मिस्टर कसम मेक्स 6 pots per day. Okay, 6 pots per day and therefore production cost of 1 pot is equals to production cost 1 pot बोललोय का आपण नाही production cost of each pot okay is ₹40 more. म्हणजे आता प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot किंवा 1 pot काय मिळेल आपल्याला 10x + 40 म्हणजेच काय रे 10 मल्टिप्लाइड बाय 6 + 40 विच इज इक्वल्स टू 16 + 40 म्हणजेच किती आलं ते 56. किती असणार आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल्स टू ₹56. ओके, मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं होतं इथं हे गणित सोडवायचं होतं. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. आपला आन्सर बरोबर आहे का तर चेक करा एकदा. आन्सर कुठेतरी चुकलं का वाटतंय इथे बरोबर ना कारण मल्टिप्लिकेशन चुकलं. काय होतं इथं 60 + 40. सो प्रोडक्शन कॉस्ट किती येईल मग ₹100 बरोबर ना. इथे आपण चुकलो होतो मल्टिप्लिकेशन करायचं राहिलं होतं. सो 10 मल्टिप्लाइड बाय 6 16 नाही येत तर किती येतं 60 येतं.
सो +40 इज इक्वल्स टू 100. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 6 इथे सॉल्व केलेला आहे. आता यानंतरने आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7 काय आहे तो पाहूया आपण पहिल्यांदा. ओके, क्वेश्चन नंबर नेक्स्ट. सात नंबरचा क्वेश्चन आहे. अशा पद्धतीचा क्वेश्चन आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलमध्ये पण केला होता. ओके, बोर्डचा क्वेश्चन होता तो, बरोबर ना. आता बघा सेम टू सेम क्वेश्चन आपल्याला इथे सुद्धा आलेला आहे. काय आहे क्वेश्चन पहा. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. ओके, डाउनस्ट्रीम 36 किलोमीटर अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. काय सांगते, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. ओके, the speed of boat in a still water is 12 kilometer. Speed of boat in a still water is 12 kilometer per hour. Find the speed of water current. बघा आता मुलांनो, आपण अशा पद्धतीचे एक्झाम्पल सुद्धा इथे सोडवलेले आहेत बऱ्यापैकी, आणि आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. कोणत्या फॉर्म्युल्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे, तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हे इथं आपल्याला यूज करायचं आहे. मग आता बघा इथं आपल्याला काय दिलेलं आहे, तर स्पीड ऑफ अ बोट इन अ स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. ओके, आपल्याला दिलं काय नाही, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे आपल्याला स्पीड ऑफ वॉटर करंट आपल्याला दिलेलं नाहीये. दिसतंय का तुम्हाला हे? ओके, आता दिसतंय. ओके, बघा स्पीड. सो इथे आपल्याला कन्सिडर काय करावं लागेल, लेट एक्स बी द स्पीड ऑफ वॉटर करंट. करेक्ट आहे. सो द स्पीड ऑफ वॉटर करंट बी इज इक्वल्स टू लेट, काय म्हणूया आपण, लेट speed of water current is equals to x किलोमीटर पर आर. x किलोमीटर पर आर. आता आपल्याला दिलंय काय, स्पीड ऑफ बोट इन अ स्टील वॉटर. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर किती दिलंय रे ते, 12 किलोमीटर पर आर. आता पहा, डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये शिकत असताना मी डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम काय असतं हे समजून सांगितलं होतं. इथे सुद्धा तसंच आहे, डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम आपल्याला फाइंड करायचं. सो स्पीड अपस्ट्रीम काय लिहिता येईल रे, स्पीड अपस्ट्रीम इज इक्वल्स टू, अपस्ट्रीम म्हणजे त्याला अपोज करणार आहे. करेक्ट ना. कोणाला अपोज, तर 12 - x किलोमीटर पर आर. बरोबर ना. सो इथे काय मिळणार आपल्याला, 12 - x किलोमीटर पर आर. आणि स्पीड डाऊनस्ट्रीम काय मिळेल आपल्याला, तर 12 + x किलोमीटर पर आर. डाऊनस्ट्रीमसाठी 12 + x किलोमीटर पर आर, कारण सोबत जातात, दोघांचाही स्पीड एकत्र येतो आणि मग तो स्पीड काय होतो, तर वाढतो. बरोबर का नाही. आणि म्हणून त्याला प्लसमध्ये लिहायला लागतं. आता बघा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेला आहे, 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम आणि 36 किलोमीटर अपस्ट्रीम. कारण तो खाली जातोय आणि पुन्हा वरती येतोय, म्हणजे 36 आणि 36 72 टोटल किती आहे, 72 किलोमीटर्स टोटल त्याने काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. मग आता बघा, मग त्या खाली जाण्यासाठी आपल्याकडे काय माहिती, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. बरोबर ना. मग त्या फॉर्म्युलाचा यूज करून, कारण काय, तर ओके, कारण काय सांगितलं मी तुम्हाला, तर बघा आता इथे द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इथपर्यंत समजले सर्वांना. ओके, 36 किलोमीटर. प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय, तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. पण आता इथे सांगितले प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल, 8 तास घेतो टोटल. मग आपण काय करू शकतो की अपस्ट्रीम जाण्यासाठी किती तास लागत आहेत आणि डाऊनस्ट्रीम येण्यासाठी किती तास लागत आहेत हे आपण फाइंड करू शकतो. कसं, मग त्याच्यासाठी आपल्याला टाईम फाइंड करायचा आहे. म्हणजे टाईम इज इक्वल्स टू काय लिहिता येतं, तर डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. बरोबर ना. मग अशा पद्धतीने आपल्याला आता बघा असं दिलं, टाईम डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर का नाही. मग 36 किलोमीटर तो अपस्ट्रीम गेला, अपस्ट्रीमसाठी लागला होता 12 - x किलोमीटर पर आवर स्पीड. ओके, प्लस 36 किलोमीटर तो
डाऊनस्ट्रीम आला आणि या सगळ्याला आपल्याला वेळ किती लागला तर 8 तास. आता बघा डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड म्हणजे हा झाला वेळ टाईम, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड हा पण झाला, दोघांसाठी लागणारा वेळ किती होता 8 तास. म्हणून आपण इथे काय लिहिलं 8. म्हणजे अकॉर्डिंग टू द कंडिशन आपण इथं असं म्हणू शकतो की अकॉर्डिंग टू कंडिशन आपल्याला मिळेल 36/12 - x प्लस 36/12 + x = 8. आता याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. 36 आपण बाहेर घेतला, आतमध्ये राहिलं, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे 12² - x² = 8. बरोबर आहे का नाही. आता बघा हा 36 किंवा इकडे ठेवला तरी चालेल. 36 ब्रॅकेटमध्ये बघा हा प्लस x मायनस x कॅन्सल होईल. 12 + 12 24 होतोय. ओके = हा तिकडे गेला म्हणजे 8 इन ब्रॅकेट 144 - x². अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे. मग आता बघा याचं थोडंसं आपण मल्टिप्लिकेशन हा 8 इकडे डिवाइडला आणूया. 36 × 24 डिवायडेड बाय 8 = 144 - x². 8 3 किती येतो रे, 8 3 24. मग आपल्याला काय मिळणार आहे इथं बघा, व्यवस्थित करतोय का आपण चेक करा एकदा. ओके बरोबर आहे. ओके आता आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता काय करूया, इथे आपल्याला मिळालेलं आहे 36 × 3 = 144 - x². 36 3 किती येतं रे, 3 6 18 1 त्यानंतरनी पुढे काय 3 3 9 म्हणजे 108 येतं आहे = 144 - x². हा 144 इकडे आला किंवा हा -² इकडे आला तर तो पॉझिटिव्ह x² होईल. हा 144 - 108 मग इथे x² मिळणार आहे 36 म्हणजेच x = ±6. आता x काय होता आपला स्पीड ऑफ वॉटर करंट. बरोबर काय, स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड कधी निगेटिव्ह असतं का, नाही. स्पीड कधी आपलं निगेटिव्ह असणार आहे का, तर नसणार आहे. मग इथं आपण काय म्हणू शकतो, तो स्पीड नेवर बी निगेटिव्ह किंवा स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह. ओके स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर x = 6 आपल्याला हे असं मिळणार आहे. मग आता x आपण काय कन्सिडर केलं होतं, तर स्पीड ऑफ वॉटर करंट. ओके सो देअरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट इज द स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 km/h. आणि इथं आपला हा एक्झाम्पल संपलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला हा एक्झाम्पल सोडवायचा आहे. काय करायचं आहे, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला होता स्पीड = डिस्टन्स अपॉन टाईम. दिलेलं काय आहे त्याला कन्वर्ट कशा पद्धतीने करायचं आहे, अतिशय सोप्या पद्धतीने इथे मी समजून सांगितलेलं आहे. ओके हवं तर तुम्ही परत एकदा पाहू शकता. तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके बघा काय केलं आपण, लेट स्पीड ऑफ वॉटर करंट = x km/h. देन स्पीड ऑफ बोट हे तर दिलेलंच होतं. अपस्ट्रीम जाण्यासाठी स्पीड काय लागतं आहे, डाऊनस्ट्रीम येण्यासाठी कसं काढायचं ते सांगितलं होतं तुम्हाला मी. अपस्ट्रीम जायचं म्हणजे कोणाला अपोज करतं आहे, तर हा वॉटर करंट जो आहे स्पीड ऑफ वॉटर करंट आहे तो अपोज करणार कोणाला, बोटच्या स्पीडला. मग बोटच्या स्पीडला अपोज म्हणजे मायनस, इकडे त्याच्यासोबत जातो म्हणजे प्लस. खाली स्पीड = डिस्टन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपल्याला टोटल जर्नी त्याने किती तासामध्ये कंप्लीट केली, तर 8 hours. म्हणून आपण त्याला काय टाईममध्ये कन्व्हर्जन केलं. मग टाईम = डिस्टन्स अपॉन स्पीड. अपस्ट्रीम जाण्यासाठीचं आपल्याला डिस्टन्स माहिती आहे 36 km, स्पीड माहिती आहे, त्याच्यावर आपण टाईम फाइंड केला. सेम टू सेम दुसऱ्यासाठी सुद्धा, डाऊनस्ट्रीमसाठी सुद्धा अकॉर्डिंग टू द कंडिशनमध्ये आपण त्या टाकलं आणि आपल्याला अशा पद्धतीचं इक्वेशन मिळालं. त्याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला हे x = ±6 मिळालं. पण स्पीड हे कधी निगेटिव्ह नसतं आणि म्हणून आपण इथे म्हणतो की x = 6 km/h हे काय असणार आहे, तर स्पीड ऑफ वॉटर करंट असणार आहे. ओके तुम्ही हे पुन्हा एकदा पाहू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. बघा काय एक्झाम्पल आहे. पिंटू टेक्स 6 days more than those of Nishu to complete the certain work. If they work together, they finish it in 4 days.
सो हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. ओके, हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. म्हणजे जर समजा त्यांनी एकट्याने करायचं ठरवलं तर ते किती दिवसामध्ये ते कंप्लीट करतील असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. मग आता इथे पहिल्यांदा पहिली गोष्ट लक्षात घ्या, इथं कोण कोणावर डिपेंड आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पिंटू टेक 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. म्हणजे निशू जेवढे दिवस घेते त्याच्यापेक्षा 6 दिवस पिंटू काय करतोय, जास्त घेतोय. मग आपल्याला कन्सिडर काय करावं लागेल, तर निशूचं जे काय असेल वर्क डन ते आपल्याला म्हणजे किती दिवसामध्ये ती कंप्लीट करते, एक काम दिलं असेल तिच्याकडे तर ते किती दिवसामध्ये कंप्लीट करते तर ते आपल्याला इथं कन्सिडर करावं लागेल. मग आपण इथं म्हणूया लेट निशू टेक 6x days. ओके, लेट निशू टेक्स x days to complete the work, complete the work alone. बघा निशूने किती घेतले, x days घेतले. मग आता पिंटू किती घेईल सांगा बरं. ओके, पिंटू किती घेईल बघा, निशू इथं सांगितलं पिंटू टेक 6 days मोर, म्हणजे पिंटू किती घेणार आहे, x + 6 days. पण आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला वर्क आणि टाईमचं ज्यावेळेस एक्झाम्पल येतं त्यावेळेस कशा पद्धतीने सोडवायचं बघा. निशू टेक्स x days टू कम्प्लीट द वर्क अलोन. x days, एखादं काम करायला x days घेते, मग एका दिवसामध्ये ती किती करेल, बरोबर ना. मग इथं आपल्याला लिहावं लागेल देअरफॉर द टोटल वर्क डन बाय निशू, देअरफॉर द टोटल वर्क डन बाय निशू in 1 day is equals to what, 1/x. ओके, आता सिमिलरली आपण इथं काय म्हणू शकतो बघा, काय म्हणू शकतो आपण इथं आता, ओके इथं आता आपण काय म्हणणार बघा, तर पिंटू टेक्स नाव देअरफॉर, ओके देअरफॉर पिंटू टेक्स x + 6 days to complete the work alone. बरोबर ना. हे कशामुळे, तर अकॉर्डिंग टू द कंडिशन, अकॉर्डिंग टू काय म्हणू शकतो आपण इथं, आपण त्याला अकॉर्डिंग टू कंडिशन पिंटू टेक्स 6 days more, so that is x + 6 days to complete the work alone. So therefore the total work done by पिंटू in 1 day किती असेल रे, 1/x + 6. करेक्ट आहे. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर त्या दोघांनी एकत्र काम केलं तर ते किती तासामध्ये, किती दिवसांमध्ये कंप्लीट करतायत, तर 4 दिवसांमध्ये ते काय करतायत, कंप्लीट करतायत. बरोबर ना. मग आपल्याला इथे कशा पद्धतीने लिहिता गावल, इथं आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, इफ दे वर्क टुगेदर, काय म्हटलं मी, इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट in 4 days. Okay, so therefore the total work done together in 1 day is equals to काय मिळेल आपल्याला, तर 1/4. बरोबर आहे. एक पार्ट 4 दिवसातला एका पार्टमध्ये दोघं मिळून ते करू शकतात. ओके, मग अकॉर्डिंग टू द कंडिशन, we can write 1/x + 6 is equals to 1/4. बरोबर आहे. कशा पद्धतीने आपण कंडिशन इथे लिहिलेली आहे, तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे काय, तर दोघं मिळून जर काम केलं तर ते 4 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. मग एका दिवसामध्ये याला किती लागतात 1/x, याला किती लागतंय 1/x + 6, दोघं मिळून किती 1/4. ओके, एका दिवसामध्ये. मग आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, सॉल्व्ह करायचं एक्ससाठी, आणि मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. याला कशा पद्धतीने करता येईल ते आपण पुढे पाहूया. तर बघा 1/x +
1/x+6 इज इक्वल्स टू 1/4. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. x+6 x+6 into 1 x+6 x into 1 x divided by x in bracket x+6 is equals to 1/4. x plus x किती येतो रे 2x plus 6 divided by x square plus 6x is equals to 1/4. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 in bracket 2x plus 6 is equals to x square plus 6x म्हणजेच 8x plus 24 is equals to x square plus 6x. आता हा सगळं तिकडे घेऊन गेलो तर आपल्याला काय मिळेल एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इक्वल्स टू 0. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, याला कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल्स टू 0 हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं मिळालेलं आहे. आता पहा एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इक्वल्स टू 0 कंपेअरिंग विथ कोणाबरोबर कंपेअर करायचं आहे कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. देअरफॉर वी गेट a इज इक्वल्स टू 1 b इज इक्वल्स टू -2 c इज इक्वल्स टू -24. नाउ द वैल्यू ऑफ b स्क्वेअर माइनस 4ac इज इक्वल्स टू -2 स्क्वेअर माइनस 4 मल्टीप्लाइड बाय 1 मल्टीप्लाइड बाय -24. सो 4 प्लस 24 4 जा किती होतं रे 96 आणि मग हा झाला आपला 100. बघा बी स्क्वेअर मायनस 4ac काय आला 100. कशाचा स्क्वेअर आहे 100 10चा. मग आता आपल्याला फाइंड करायचं आहे काय फाइंड करायचं आहे आपल्याला काय फाइंड करायचं आहे आपल्याला तर x. सो x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस और मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बरोबर divided by 2a. So now x is equals to put the values of b is equals to -2. So minus of -2 plus or minus under square root b square minus 4ac divided by 2a. करेक्ट आहे. मग त्यामुळे आपल्याला इथे काय मिळेल x is equals to 2 प्लस और मायनस बी स्क्वेअर वेट इथं आपल्याला व्हॅल्यू पुट करता येईल ना. मग आपण इथं व्हॅल्यू पुट करूया डायरेक्ट प्लस और मायनस अंडर स्क्वेअर रूट किती होती व्हॅल्यू ती 100 डिवायडेड बाय 2a. ची व्हॅल्यू पण इथं पुट करू शकतो आपण बरोबर. मग ती किती येणार आहे 2 मल्टीप्लाइड बाय 1. सो x इज इक्वल्स टू बघा ची व्हॅल्यू 1च होती येस. सो इथे मिळाला 2 प्लस और मायनस 10 डिवायडेड बाय 2. सो देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज 2 प्लस 10 डिवायडेड बाय 2 अँड x इज इक्वल्स टू 2 मायनस 10 डिवायडेड बाय 2. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू मिळाला 12 डिवायडेड बाय 2 अँड x इज इक्वल्स टू इकडे मिळाला -8 डिवायडेड बाय 2. सो x इज इक्वल्स टू 6 अँड x इज इक्वल्स टू -4. सो अगेन काय आहे x काय आहे x काय होतं आपण काय कन्सिडर केलं होतं x सांगा. x काय होतं आपलं डेज नंबर ऑफ डेज ना. सो नंबर ऑफ डेज cannot be negative correct na. Number of days cannot be negative. So therefore but number of days cannot be negative and therefore x is equals to काय मिळेल आपल्याला तर 6 काय मिळणार आहे आपल्याला x is equals to 6 मिळणार आहे. ओके सो इट मीन्स दॅट निशू टेक्स 6 days. Okay, it means that Nishu takes 6 days and Pintu takes पिंटू किती घेईल रे कारण पिंटू आपल्याला कंडिशनमध्ये दिलेलं होतं की तो कोणापेक्षा तर निशूपेक्षा किती दिवस जास्त घेतो 6 days. सो निशू टेक्स 6 days and पिंटू टेक्स 12 days टू कंप्लीट their work alone. Okay, Nishu takes 6 days and Pintu takes 12 days to complete their work alone. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पलचं पण उत्तर इथं मिळालेलं आहे. ओके आय होप सर्वांना हे समजलेलं आहे. आता याच्यानंतरचं पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. पुढचं एक्झाम्पल काय आहे बघा आपण पाहूया पुढचं एक्झाम्पल काय आहे. ओके
इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1, फाइंड कोशंट अँड डिवायझर. काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला? कोशंट आणि डिवायझर फाइंड करायचं आहे. कोशंट आणि डिवायझर आपल्याला एक एक असा पद्धतीचं होतं बघा की डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर मल्टिप्लाइड बाय कोशंट, कोशंट मल्टिप्लाइड बाय डिवायझर प्लस रिमाइंडर. ओके, त्याला आपण काय म्हणायचो? तर युक्लिडियन अल्गोरिदम, करेक्ट आहे, असं काहीतरी त्याला नाव होतं. ओके, सो इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिव्हिजन अल्गोरिदम. करेक्ट, त्याला आपण काय म्हणायचो? डिव्हिजन अल्गोरिदम. सो इथे बघा 460ला जर डिवाइड केलं नॅचरल नंबरने कोणत्याही, तर कोशंट 6 आहे आणि कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. ओके, म्हणजे ठीक आहे, कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1, फाइंड कोशंट अँड डिवायझर. आता आपल्याला इथं कोशंट 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर माहिती आहे का? नाही, कन्सिडर डिवायझरच करायचा इथे. ओके, सो आता बघा, लेट एक्स बी द, काय म्हणणार आपण इथे? तुम्हीच सांगा मला काय म्हणणार. ओके, इथे सांगायचं काय म्हणायचं आहे तुम्हाला ते? लेट डिवायझर बी, लेट x, therefore कोशंट काय येईल? तर 6 मोर दॅन 5 टाइम्स डिवायझर 6 मोर, सो 5x प्लस 6. आता पुढे डिवायझर झाला, रिमाइंडर किती सांगितलं त्यांनी? रिमाइंडर इज इक्वल्स टू 1 सांगितलं आपल्याला, फाइंड कोशंट अँड डिवायझर. ओके, ठीक आहे, वी नो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला डिव्हिजन अल्गोरिदम माहिती आहे. आपण असं लिहितो, डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर मल्टिप्लाइड बाय कोशंट प्लस रिमाइंडर, असं आपण करायचं, बरोबर ना? मग आता इथे बघा, डिव्हिडंड काय आहे तुमचा? 460ला डिवाइड करतोय, म्हणजे आपल्याला इथे डिव्हिडंड पण लिहायला पाहिजे होता खरं तर. डिव्हिडंड काय आहे आपला? तर डिव्हिडंडच आपला किती आहे? 460 आहे. म्हणजे 460ला जर आपण एक्सने डिवाइड केलं तर कोशंट किती मिळतोय? तर 5x प्लस 6 आणि रिमाइंडर मिळतोय 1. मग अशा पद्धतीने मिळालं बघा, म्हणजे 460 मायनस 1 इज इक्वल्स टू काय मिळेल इथं? 5x² आणि हा प्लस 6x, बरोबर ना? म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीचं इक्वेशन मिळणार आहे, 5x² प्लस 6x मायनस 4 किती रे? इथे आपल्याकडे होता 460 म्हणजे 459, बरोबर ना? 459 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीचं आपल्याला इथे काय मिळालेलं आहे? तर एक एक्झाम्पल इक्वेशन मिळालेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं? याला आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. मग आता फॉर्म्युला मेथडसाठी आपल्याला याला काय करावं लागेल? तर कम्पेअर करावं लागणार आहे. मग आपण काय करूया? कम्पेअरिंग विथ व्हॉट? तर ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 असं आपण कम्पेअर केलेलं आहे. ओके, आता पहा, कम्पेअरिंग झाल्यानंतर मी काय करतो? आपल्याला इथे मिळतात वी गेट व्हॅल्यू ऑफ ए बी सी. सो ए इज इक्वल्स टू किती मिळणार आहे? 5, बी इज इक्वल्स टू किती मिळणार आहे? 6 आणि सी इज इक्वल्स टू मायनस 459. मी तुम्हाला सांगितलं आहे काहीही होऊ द्या, तुम्हाला फॉर्म्युला मेथडच यूज करायचा आहे. मी तुम्हाला ईच अँड एव्हरी एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं प्रॅक्टिस सेट 2.6 मधलं फॉर्म्युला मेथडने सॉल्व करून. अतिशय सोपं, कोणताही नंबर येतोय तर तो नंबर कसा येतोय आपल्याला? कोणाचा ना कोणाचा तरी काय येतोय तो? तर स्क्वेअरच येतोय, कोणाचा ना कोणाचा तरी स्क्वेअर. आणि सपोज जरी मोठा नंबर आला तर त्याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं? मी आहे ना, घाबरू नका. मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने त्याचं स्क्वेअर रूट आपण फाइंड करणार आहोत. मग आता इथे बघा, हे आपल्याला मिळालेलं आहे. आपण अगोदर काय करूया? b² मायनस 4ac ही आपल्याला व्हॅल्यू फाइंड करून घेऊया. मग बी काय आहे तुमचा? 6² मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय मायनस 459. तुम्ही म्हणताल सर इथे तर मायनस 459 आला, खूप मोठं येणार आहे हे उत्तर. येऊ द्या ना, आपण आहे ना इथं, तेच फाइंड करायचं आपल्याला. 6² किती येतो? 36 मायनस मायनस प्लस 4 5 20 मल्टिप्लाइड बाय हा 459. करायचं मल्टिप्लिकेशन, किती येतं बघा? 36 प्लस हा 0, 2 9 18 1, 2 5 10 11 1, 2 4 8 प्लस 1 9. म्हणजे आपल्याला काय मिळालं? 9180. काय मिळालं इथं?
9180. आता याचं जर आपण ॲडिशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, b² मायनस 4ac इज इक्वल्स टू 36 प्लस 9180. करा बरं, 9180 प्लस 36 किती येतं रे? हा 6, 9216. किती मिळालं आपल्याला? 9216. म्हणजेच याची व्हॅल्यू आहे 9216, 9216. कशाचा स्क्वेअर आहे? कशाचा स्क्वेअर आहे? 9216. करूया फाईन. तर कसं फाईन करायचं ते मी तुम्हाला आता इथे शिकवतो. आपल्याला फक्त याचे फॅक्टर्स पाडायचे. काय करायचं आहे? 9216चे काय करायचे? फॅक्टर्स पाडायचे. 2 4 जा 8, राहिला 1, 2 6 जा 12, 0 2 8 जा 16. पुन्हा 2 ने, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 0 2 4 जा 8. पुन्हा 2 ने, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 5 जा 10. पुन्हा कशाने? 2 नेच, 2 5 जा 10, 2 7 जा आणि 2 6 जा. करेक्ट आहे. पुन्हा 2 आता 576 आपल्याला माहिती आहे ना कशाचा स्क्वेअर आहे? 576 कशाचा स्क्वेअर आहे? कशाचा आहे रे? कशाचा आहे 576? 24चा आहे ना. ओके, अशा पद्धतीने आपण हे करू शकतो, बरोबर ना. 24ने आपण जर याला डिवाइड केलं तर उत्तर किती येतं आपल्याला इथे? तर 24च येणार आहे, बरोबर ना. हां, करेक्ट आहे. ओके, म्हणजे आपल्याला हे तर समजलेलं आहे की हा 24चा स्क्वेअर आहे 576. तरीसुद्धा आपण 2 ने डिवाइड करूया. 2 2 जा 4, 2 8 जा 16, 2 8 जा 16, अगेन 2 1 जा 2, 2 4 जा 4, 2 4 जा 4. पुन्हा 2 7 जा 14, 2 2 जा 2, 36. पुन्हा इथे 2 18, पुन्हा इथे 2 19 9, पुन्हा इथे 3 आणि हा पुन्हा 3, इकडे आला 1. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं होतं, बरोबर. ओके, मग आता हे तर काय मिळालं? 2 2 2 2 2 आणि 3. प्रत्येकाला पेअर मिळाली. मग या प्रत्येकाच्या ऐवजी एक घ्यायचा. 2 याच्याऐवजी 2, याच्याऐवजी 2, याच्याऐवजी 2, याच्याऐवजी 2, याच्याऐवजी 3, कारण इथं 3 आहे. मग याचं मल्टिप्लिकेशन करा. 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 2 जा 24, 24 2 जा 48, 48 2 जा 96. म्हणजे हा या कशाचा स्क्वेअर आहे? 96चा स्क्वेअर आहे. सर्वांना समजलं? कितीही मोठा नंबर येऊ द्या, जर याचा स्क्वेअर रूट फाइंड होणार नसेल तर आपल्याला इथे एखादा पेअर मिसिंग मिळेल, एखादा पेअर मिळणार नाही. अतिशय सोपा आहे. समजलं सर्वांना? तो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर याचं स्क्वेअर रूट फाइंड करू शकता. मग आता आपल्याला इथं कळलं 96चा स्क्वेअर किती आहे? 9216. मग नाव आता आपण काय करू शकतो? एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. एक्स इज इक्वल्स टू -b प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. करा व्हॅल्यूज प्लट. चला, बीची व्हॅल्यू काय होती आपली? बीची व्हॅल्यू काय होती? तर बीची व्हॅल्यू होती 6, म्हणजे इथे येणार आहे -6 प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट 9216 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1, बरोबर ना. कारण एची व्हॅल्यू किती होती तुमची? एची व्हॅल्यू किती होती इथे? हां, इथे एची व्हॅल्यू 5 आहे. लक्षात राहू द्या, इथे एची व्हॅल्यू काय आहे? 5 आहे. म्हणजे आपल्याला इथं 5 पुट करावं लागणार. सो 2 मल्टिप्लाइड बाय 5. आता पुढे जाऊया. हां, पुढे जाऊया आता. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू, बघा आता काय मिळेल? -6 प्लस ऑर मायनस कितीचा सांगितलं होता? 96 डिवायडेड बाय 10. देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज अँड x is equals to -6 minus 96 डिवायडेड बाय, काय झालं? ओके, हँग झाला. अतिशय सोपं आहे. कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. बघा, 1-2 मिनटं फक्त. बरं, इकडे तर निगेटिव्हच आन्सर येणार आहे आपलं. इकडे काय होणार आहे? निगेटिव्ह आन्सरच येणार आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करायची गरज नाही आहे, बरोबर ना. सो -96 डिवायडेड बाय 10, कारण निगेटिव्ह आन्सर नसतं कधी. सो इथे आला x इज इक्वल्स टू 90 डिवायडेड बाय 10 आणि इकडे आला x इज इक्वल्स टू -102 डिवायडेड बाय 10. ओके, सो हे आलं x इक्वल्स टू 9 अँड इकडे आलं x इक्वल्स टू -10.2. ओके, बट
इथे एक्स काय होता, आपण कन्सिडर केलं तर एक्स काय होता, एक्स इज अ डिवायझर ना, एक्स काय होता इथे डिवायझर. मतलब डिवायझर इथे निगेटिव्ह असेल का, बिकॉज आपल्याला इथे सांगितलेलं आहे की हा नॅचरल नंबर आहे. सो नॅचरल नंबर तो नसणार आहे. बट -10.2 इज नॉट पॉसिबल, बरोबर ना. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 9 इज द डिवायझर. ओके, अँड देअरफॉर कोशंट इक्वल्स टू काय येईल कोशंट. मग कोशंट आपल्याला काय लिहिलं होतं आपण कोशंट 5x + 6, 5 मल्टिप्लाइड बाय 9 + 6, 9 5 जा 45 + 6 म्हणजे उत्तर आलं 51. म्हणजे 51 तुमचा काय आला तर कोशंट आला आणि डिवायझर काय आला 9 आला. समजलं आहे सर्वांना. अशा पद्धतीने आपण हा एक्झाम्पलसुद्धा इथे सोडवलेला आहे. ओके, खूप सोप्या पद्धतीने आपण हे करतो इथे. आता राहिला या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा क्वेश्चन, जो की ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन बोर्डमध्ये कसा येऊ शकतो तर ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये येऊ शकतो. तिथे तुम्हाला काही ब्लॉक्स दिलेले असतील, ते ब्लॉक्स तुम्हाला फिल करायचे असतात. तर पाहूया आपण तो शेवटचा एक्झाम्पल लगेच. काय आहे बघूया. सुरुवातीला क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन काय आहे तर अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे आणि त्यानंतर ॲक्टिव्हिटीसुद्धा घेऊया. म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने ती ॲक्टिव्हिटी करायची आहे हे सुद्धा समजणार आहे. ओके ओके. ट्रॅपेझियम दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे तर एक ट्रॅपेझियम दिलेला आहे आणि त्या ट्रॅपेझियमच्या वरती क्वेश्चन आहे. बघा दिसते सर्वांना. ओके बघा अशा पद्धतीचा तो क्वेश्चन आहे. सर्वांना दिसतंय. काय क्वेश्चन आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. ओके, AB is parallel to CD and its area is 33 centimeters square. From the information given in the figure, find the length of all sides of the quadrilateral ABCD. Fill in the empty boxes to get the solution. आता empty boxes पण आपण इथं घेऊया. मी तुम्हाला म्हटलं होतं की empty boxes सुद्धा आपल्याला लागणार आहेत. म्हणजे कशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो हे मी तुम्हाला इथं समजून सांगतोय. बघा एम्प्टी बॉक्सेस काय भरायचे ते पण तुम्हाला माहिती पाहिजे ना, म्हणून मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे हे एम्प्टी बॉक्सेस आहेत. ठीक आहे. मग काय काय दिलं इथं आपल्याला, काय दिलेलं आहे तर क्वाड्रिलॅटरल ABCD कोण आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD कोण आहे तर ट्रॅपेझियम आहे. कोण आहे ट्रॅपेझियम आहे. मग AB पॅरलल टू काय सांगितलं आहे CD. ट्रॅपेझियम आहे. पुन्हा आपल्याला सांगितलं AB इज पॅरलल टू CD and its area is 33 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ABCD हा जो काय ABCD आहे तो ट्रॅपेझियम आहे. मग ट्रॅपेझियमचा जो काय फॉर्म्युला आहे बघा, एरिया काय असतो तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ट्रॅपेझियमचा एरिया काय आहे. काय असतो एरिया बघा, त्याच्या पॅरलल साईडचे ॲडिशन मल्टिप्लाइड विथ काय हाईट. मल्टिप्लाइड विथ काय असणार आहे तर हाईट असणार आहे. मल्टिप्लाइड विथ काय असणार आहे तर मल्टिप्लाइड इथे काय असणार आहे तर हाईट असणार आहे. बरोबर ना. मग आता इथे याच्यामध्ये हाईट कोण आहे तर ही परपेंडिक्युलर. बघा वरच्या वर्टेक्सपासून परपेंडिक्युलर इथे ड्रॉ केलेलं आहे DC वरती. ही AM म्हणजे याची काय असणार आहे तर हाईट असणार आहे. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल, इथे काय लिहायला लागेल आपल्याला, इथे लिहावं लागेल AM. करेक्ट आहे. सो AM इज द हाईट फॉर दिस ट्रॅपेझियम. मग आता काय आहे हाईट इथे दिलेली, इथे x-4. बघा इथे तुम्हाला दिसेल x-4 इज द हाईट. म्हणजे इथे आपण असं x-4 लिहू शकतो. आता बघा 33 इज इक्वल्स टू 1/2 x + 2x + 1 म्हणजे या दोघांचे ॲडिशन आहे. याला सिम्प्लिफाय केलं तर 3x + 1 येतं आहे. फक्त हा 2 इकडे जाणार आहे. मग 33 मल्टिप्लाइड बाय 2 किती येतो रे 66. इकडे 66 आणि इकडे काय मिळणार आहे x-4. आता तुम्ही पाहू शकता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येते बघा 3x × x 3x². 3x × -4 किती येईल, किती येईल. आता याचं पूर्णपणे इथं आपल्याला सॉल्व करून पाहावं लागेल की किती येणार आहे. बरोबर की नाही, कारण इथं डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. बघा 3x². ओके प्लस इथे काहीतरी बॉक्स आहे इकडे, हा तर 66 तर इथे असणार आहे. ओके 66 किती कुठे असणार आहे इथे असणार आहे. का कारण इकडे पॉझिटिव्ह आहे. हा 66 तिकडे शिफ्ट केला आहे आणि 0 झालेला आहे. मग मिडलला काय येतं ते आपण पाहूया. ओके मिडलला काय येतं
ते आपण पाहूया. ओके, बघा काय आपल्याकडे क्वेश्चन काय आहे बघूया. तर 66 इज इक्वल्स टू 3x plus 1 मल्टिप्लाइड बाय x minus 4. याला सिम्प्लिफाय करायचे. बघा 66 इज इक्वल्स टू 3x इंटू एक्स 3x स्क्वेअर 3x इंटू मायनस किती येणार आहे 12x पुन्हा प्लस x आणि -4. मग हे जर व्यवस्थित लिहिलं तर 3x स्क्वेअर मायनस 10x मायनस 4 आणि हा तिकडे गेला -66 इज इक्वल्स टू 0. म्हणजे तुम्हाला मिळेल 3x स्क्वेअर इज इक्वल्स टू -14x. इथे नाही 14x नाही, काय येणार आहे इथे -10x -70 इज इक्वल्स टू 0. म्हणजे हे अशा पद्धतीने तुम्हाला 3x स्क्वेअर -10x बरोबर ना, 3x स्क्वेअर -10x आणि -70 अशा पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन मिळणार आहे. बरोबर का नाही. मग आता बघा इथे तुम्हाला हे मिळालं 10x मिळेल का 11x मिळेल चेक करा, कारण x राहिला आपला बरोबर ना, -12x प्लस x आहे. त्यामुळे इथे काय मिळणार आहे आपल्याकडे बघा, परत एकदा पाहूया आपण. तर इथे मिळेल आपल्याला 3x स्क्वेअर -11x -66 -4 इक्वल्स टू 0. सो देअरफॉर 3x स्क्वेअर -11x -70 इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. हे इक्वेशन आपल्याला इथं लिहावं लागणार आहे. मग 3x स्क्वेअर इथे आपल्याला काय मिळेल तर -11 ना, आपल्याला काय मिळालं होतं -3x स्क्वेअर -11x -11x आणि इकडे -70 इक्वल्स टू 0. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालेलं आहे. मग आता इथे आपल्याला फॅक्टर्स पाडलेले दिसत आहेत. आपल्याला काय दिसत आहेत म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची आहे. मग आपण फॅक्टरायझेशन मेथड कशी यूज करतो रे, तर हा 70 आणि हा 3 याचं मल्टिप्लिकेशन आपण करतो. मग आपण आता इथे करून बघूया फॅक्टरायझेशन मेथडसाठी, इथे करून बघूया. ओके, 3x स्क्वेअर काय मिळालं होतं आपल्याला 3x स्क्वेअर -11x -70 इक्वल्स टू 0. 70 बघा -70 आणि 3चं मल्टिप्लिकेशन इथं -210. याचं फॅक्टर आपल्याला 2 नंबर्स फाईंड करायचे आहेत ज्याचं काय प्रोडक्ट -210 पाहिजे आणि सम किती पाहिजे 11x. आपण मेथड चेंज करत नाही, आपण एकदा सांगितलं की तेच परत यूज करायचं. सो 2 1 जा 0 2 5 जा 5 2 जा 1 जा इथे येणारे 3 7 जा 7 1 जा आपल्याला मिळाले हे असे. याच्यावरून आपल्याला एक बघा इथे डायरेक्टच भेटते 2 5 जा 10 7 3 जा 21 पेअर मिळाले का, कारण 21मधून जर 10 गेले तर -11 राहणार आहे. म्हणजे इथे आपल्याला मिळणार आहे -21 आणि +10 हे 2 नंबर्स आपल्याला इथे घ्यावे लागतील. मग आता याच्यावरून आपण इकडे कसं काय लिहू शकतो बघा 3x आतमध्ये काय मिळेल इथं आपल्याला ते व्यवस्थित करायचं आहे. इथे आपण कसं लिहू शकतो बघा 3x स्क्वेअर -21x +10x -70 इक्वल्स टू 0. मग 3x कॉमन काढला तर आतमध्ये राहतो x -7 आणि +10 कॉमन काढला तर आतमध्ये राहतो x -7 इक्वल्स टू 0. मग आता इथं आपल्याला काय यूज करायचं, इथे काय पुट करावं लागेल इथे, तर इथे आपल्याला पुट करावं लागेल x -7. काय पुट करावं लागणार आहे तर x -7 आणि इथं सुद्धा सेमच येणार x -7. मग आता हा 3x + 10 इकडे आला तर इथे काय येतो x -7 बरोबर का नाही, कारण हा कॉमन आहे फॅक्टर आउट केला आहे. मग राहिला काय x -7 ठीक आहे. मग 0 प्रोडक्ट रूल वापरून त्यांनी इथं 3x + 10 इक्वल्स टू 0 लिहिला आहे. ऑर इथं आपण लिहू शकतो x -7 इज इक्वल्स टू 0. मग आता इथून पुढे काय करायचं आहे तर हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला -7/3 मिळते. हा -7 तिकडे गेला की इथं +7 येणार आहे. बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह बरोबर ना, ही जी काही लेंथ आहे निगेटिव्ह आलेली आहे. मग ही लेंथ निगेटिव्ह आपल्याला मिळते का तर नाही मिळत. मग लेंथ जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला करता येईल का हे नाही, म्हणून आपण इथं लिहिलं बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह. सो हिअर देअरफॉर x इज इक्वल्स टू काय मिळाला 7 मिळाला. सो AB इज इक्वल्स टू काय झालं मग ABची व्हॅल्यू किती येईल मग x म्हणजे किती येणार आहे 7. CD किती आहे CD म्हणजे 2x + 1 मग 7 2 जा 14 +1 15 आणि AD किती आहे AD इज इक्वल्स टू BC
AD इज इक्वल्स टू BC, x - 2 म्हणजे किती येणार रे 5. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचे काय केलेले आहेत, आन्सर्स फाइंड केलेले आहेत. आता याच्यामध्ये जर AM असेल तर तो AM किती येईल 3, कारण 7 - 4 किती येणार आहे 3 येणार आहे. अशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधील सर्व जे काही प्रॉब्लेम्स होते, वर्ड प्रॉब्लेम, ते इथे सॉल्व केलेले आहेत. मुलांनो, ॲप्लिकेशन्स डे टू डे लाईफमध्ये आपल्याला मॅथ्स सोपा कधी जाणार आहे, ज्या वेळेस आपण डे टू डे लाईफमधील सिच्युएशन मॅथमॅटिकली सॉल्व करू. त्यावेळेस बघा इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला कंडिशन समजली पाहिजे, सिच्युएशन समजले पाहिजेत, मग त्याला कन्वर्ट करायचे इक्वेशन्समध्ये. मग ते आयदर तुम्ही क्वाड्रॅटिकमध्ये करू शकता, लिनियर इक्वेशन्समध्ये करू शकता, किंवा अजून काही वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यामध्ये करू शकता. आणि ते ज्यावेळेस तुम्ही सोडवता, तुम्हाला ते सुटतं, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामधला इंटरेस्ट वाढत जातो. ओके, अशा पद्धतीने बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आपला इथे पूर्ण झालेला आहे. पूर्ण चॅप्टर आपण इथे व्यवस्थित सोडवून घेतलेला आहे, सोडवून दिलेला आहे. ईच अँड एव्हरी इक्वेशन प्रॅक्टिस सेटमधला आपण इथे घेतोय. सेम टू सेम लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलमध्ये जसं केलं होतं त्याच पद्धतीने आपण इथे केलेलं आहे. राहिला प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः करायचेत. नेहमी लक्षात ठेवा, बोर्डच्या पेपरला प्रॅक्टिस सेटमधील काय येतात, MCQ ॲज इट इज येतात, चेंज होत नाही काही. त्यामुळे MCQ व्यवस्थित करायचेत. आपण MCQवरती सुद्धा एक सिरीज आपण घेऊन येणार आहोत, ते पण पाहूया आपण की कशा पद्धतीने MCQ सॉल्व करायचेत. जर तुम्ही ते प्रॅक्टिस सेटमधले प्रत्येक चॅप्टरचे MCQ जर सॉल्व केले असतील तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काय म्हणजे अवघड वाटणार नाही, पेपर खूप सोपा होऊन जाईल. एकदा पेपर ॲनालिसिससुद्धा आपण एकदा घेणार आहोत की 10th स्टँडर्डचा पेपर कसा असतो, कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतात, कोणत्या मार्कला कुठला क्वेश्चन किती मार्क्सला आहे, पेपर कसा लिहायचा, याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर इथे तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की सर मला या ठिकाणी समजलेलं नाही आहे. ओके, मी तुम्हाला ते उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आज आपण इथे थांबणार आहोत. धन्यवाद. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAG_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.